दोन्ही टीमचे प्लेयर आपण या ठिकाणी दाखल व्हा। आता आपण बक्षीस समारंभ सुरू करतोय। प्रथमेश आपल्या संपूर्ण टीमला घेऊन या ठिकाणी दाखल व्हा आणि दीपेश माळी आपण देखील आपल्या संपूर्ण टीमला घेऊन या ठिकाणी या। चला मानकोलीकर आणि एलएनटी खोणी आपण देखील या ठिकाणी दाखल व्हायचंय। या ठिकाणी सर्वप्रथम आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मी दिनू आणि सुलतान या दोघांनाही विनंती असेल आपण एक विशेष सन्मान करायचा आहे, कारण ज्या वेळेला दिनू आणि सुलतान यांचं नाव निघतं त्याच वेळेला विकी पाटील हे नाव सुद्धा आदराने घेतलं जातं, कारण भूमिक 11 गांधारी या संघाला आम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहतो, परंतु त्यांच्या मागचं व्यक्तिमत्व म्हणजे विकी पाटील। या विकी भाऊ या आपला विशेष सन्मान केला जातोय। आपल्या मित्रांच्या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती लावलेली आहे आणि या ठिकाणी दिनू आणि सुलतान या दोन मित्रांच्या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। या ठिकाणी जयेश पाटील, दिनू आणि सुलतान हे सुद्धा आपल्या या मित्राचा सन्मान करतायत। पहा, दोस्ती खूप महत्त्वाची असते आणि तुम्हा आम्हाला क्रिकेटच्या खेळाने खूप सारे मित्र दिलेले आहेत, त्यापैकी हा एक मित्र म्हणजे विकी पाटील। ते पद आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळणं या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी आमंत्रित करील डोंबिवली परिसरातील ख्यातनाम खेळाडू मी जितेश विनंती असेल, या ठिकाणी विनंती असेल जितू प्लीज, जितू शिल्लर यांचा सन्मान केला जाणार आहे। डोंबिवली परिसरातील असा खेळाडू ज्यांच्या नावावर 4 व्हीलर कार सुद्धा आहे आणि या ठिकाणी जितू शिल्लर यांचा सन्मान केला जातोय। त्याचबरोबरीने या ठिकाणी आता आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय। सर्वप्रथम फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच। हा, तर पारितोषिकांकडे वळण्या अगोदर पहिली गोष्ट, स्पर्धा कोणतीही असू देत, छोटी असू देत किंवा मोठी असू देत, भरवणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु चौथं पर्व आहे। सुरुवात छोट्या स्पर्धेपासून झाली, 3 वर्ष ही स्पर्धा झाली, 4थ्या वर्षात आली आणि 2 क्रिकेटर मित्र एकत्र आले आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धा तर होतात, परंतु क्रिकेटरांच्या नावाने खूप कमी होतात आणि अशी एक महाराष्ट्रातील स्पर्धा, म्हणून या दोन्ही क्रिकेटर मित्रांचं आपण कौतुक करूयात आणि टाळ्या सुलतान आणि दिनू दोघांसाठी होत्यात। आता दोघांच्या वतीने मनोगत या ठिकाणी सुलतान व्यक्त करतील। सभी जो भी टीम इधर आई है उसके लिए सबसे पहले थैंक्स। और ये एचडी ट्रॉफी का एक ही मीनिंग है, जो हम लोग ने 10 से 12 साल स्पॉन्सर दोस्ती निभाई है वो एचडी ट्रॉफी है। उसका मतलब खाली एचडी ट्रॉफी का मतलब है रिलेशंस, और जो भी आज हमारे जो 7 फ्रेंड्स हैं जो भी इसमें सहभाग लेते हैं उसका पूरा जो श्रेय है वो एचडी ट्रॉफी में वो लोग करते हैं। और लास्ट हम लोग दिनों और हम लोग साथ में पिछले 10-12 साल से क्रिकेट खेले, अच्छा खराब जो भी खेले, मगर हम लोग ने कभी किसी को पैसे के लिए या किसी के लिए फंसाया नहीं। जो भी था हम लोग ने रिलेशन बनाते गए और रिलेशन के ऊपर हम लोग ने एक एचडी ट्रॉफी रखा। और पिछले 3 साल हम लोग ने लाइव नहीं किया था, नॉर्मल टूर्नामेंट था। उसके बाद आज ये बार हम लोग को परेश दराड़े भाई इन लोग का सहभाग मिला, इसलिए हम लोग ने लाइव मतलब ग्राउंड मिला, तो हम लोग ने सोचा कि तारिक भाई को बात किया तो सब टीम अच्छी थी और तारिक भाई ने बोला कि तुम लोग लाइव भी करो, और सभी स्पॉन्सर ने अच्छा साथ दिया। और ये ट्रॉफी अगले साल और अच्छा होएगा, अगले साल और प्राइस बढ़ेगा। 16 टीम में ट्रॉफी टूर्नामेंट होएगा। और मैं सभी स्पॉन्सर जितने भी हैं मेरे प्लेयर्स जो भी है उनका थैंक्स बोलूँगा, इन्होंने इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए योगदान दिया। थैंक यू सो मच। या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळूयात। त्या अगोदर माझंही या स्पर्धेला येण्याचं कारण सांगतो की दिनू तर नक्कीच दिनूच्या बॅटिंगचं आपण नेहमीच सगळेच फॅन असतात, आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे सुलतानचं मी आयुष्यभर ऋणी राहील। त्याचं कारण आवर्जून सांगेन, कारण ज्यावेळेला 10PLची स्पर्धा पहिल्या परवाच झाली आणि सुलतान माझे समालोचन ऐकत जरूर होता, परंतु सुलतानने समोरून येऊन मला सांगितलं होतं की माझी इच्छा आहे की तुम्हाला दुबईत कॉमेंट्री करताना पाहायचं आहे, आणि सुलतानने तो दिलेला शब्द पाळला। मी आयुष्यातील पहिली हिंदी कॉमेंट्री दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर केली, त्या अगोदर फक्त मराठीत कॉमेंट्री केली होती, आणि त्या सगळं श्रेय या व्यक्तीला जात आहे, सुलतान खान। आणि म्हणूनच आज आवर्जून या ठिकाणी या स्पर्धेचा घटक होऊ शकलो, हे सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे। आणि आता या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण ऑफिशियल्स ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात। या समालोचक विशालजी पाटील या
खूप गोड आवाज आहे. युवा समालोचक खूप चांगली कामगिरी करतायत. समालोचक विशाल पाटील या युवा परंतु गोड आवाज. आणि मी तर म्हणेल भिवंडी परिसरातून देखील हे युवा टॅलेंट समालोचनातील बाहेर आले म्हणजे खूप मोठी फौज आहे. म्हणजे सिद्दीक बाबे सरांपासून जर पाहिलं तर धुमाळराजेंद्र पाटील सर, मी त्याचबरोबर जर पाहिलं तर 70-70 स्पोर्ट्स प्रतिनिधी या ठिकाणी यायचं आहे. 70-70 स्पोर्ट्स प्रतिनिधी, 70-70 स्पोर्ट्स प्रतिनिधी भूपेश कराळे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि या मैदानात आल्यानंतर एक असं व्यक्ती आहे ज्याचाही सन्मान करावे लागेल. खूप मेहनत घेत असतो. अभिषेक चक्रवर्ती, अभिषेक चक्रवर्ती यात आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. डोक्यावरचा हात खाली घ्या. हा, अभिषेक चक्रवर्ती उर्फ खूप चांगली कामगिरी करतायत. अभिषेक चक्रवर्ती क्रिकेट प्रेमी आहेत. आपल्याला देखील या ठिकाणी त्यानंतर आपण सन्मान करूया. असा फायनल डे, अंतिम दिवस, ज्यांचा गोड आवाज आपण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट मधल्या भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण ऐकत असतो. शुभ सन्मान आपण करूया. चंद्रकांत शेट्टे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके चंदू शेट्टे सर यांचा हा सन्मान केला जातोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट नव्हे तर संपूर्ण इंडियन टेनिस बॉल क्रिकेटचा हा लाडका आवाज. त्याचबरोबरीने या मैदानात स्पर्धा ठेवत असताना ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, संतोषजी दराडे साहेब, संतोषजी दराडे साहेब या ठिकाणी या दराडे साहेब या, संतोष दराडे साहेब या उर्फ शांतीबाई दराडे साहेब या. ग्रामस्थांचंही कौतुक करू ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड आपल्याला उपलब्ध झालंय. कोणगाव ग्रामस्थ आणि संतोषजी दराडे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. ऋतिक पाटील हा सन्मान करतील. आणि आता वैयक्तिक मध्ये अंतिम सामनावीर पुरस्कार. खऱ्या अर्थाने हा गोलंदाज या मैदानात काहीतरी वेगळीच कामगिरी करतो. मी आमंत्रित करील फायनल मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा देणारे सौरभ म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. सौरभ या. सौरभ घरून येताना सांगत असेल या ग्राउंडवर चालू तू 1-2 ट्रॉफी घरी घेऊन येणारच. आणि जयेश पाटील, यस जयेश पाटील, त्यांची एक टॅग लाईन आहे जयेश पाटील यांची, टायगर जिंदा आहे. जयेश पाटील भिवंडीचा वंडर बॉय, टायगर जिंदा आहे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर जर पाहिलं तर पुढचा पुरस्कार दिला जाईल या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. या स्पर्धेतील SD ट्रॉफीचा बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या धावा बनवल्या. आणि हा पुरस्कार देण्यासाठी अशाच एका बॅटरला बोलवेल ज्यांनी आपल्या बॅटने खूप साऱ्या धावा केल्या आहेत. जितेश शेलार यांना विनंती असेल हा पुरस्कार देण्यासाठी यायचं आहे. आणि ज्यांना पुरस्कार जातोय त्याचं टॅलेंट पाहता येणारा काळ या खेळाडूचा आहे असं मी आवर्जून म्हणेल. या आमंत्रित करतो विनीत माळी यांना ज्यांना पुरस्कार जातोय बेस्ट बॅटरचा. युवा टॅलेंटेड खेळाडू मानकोली गावचे विनीत माळी. आणि पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलर पुरस्कार देण्यासाठी संतोष दराडे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. संतोष दराडे, संतोष दराडे, दराडे हा पुरस्कार जातोय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्याने आजचा दिवस गाजवला. संतोष दराडे या ठिकाणी यायचं आहे. आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातो SD ट्रॉफी 2024 सौरभ म्हात्रे बेस्ट बॉलर. संतोष दराडे या. बेस्ट बॉलरचा पुरस्कार संतोष दराडे यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. 2 वर्षापूर्वी याच मैदानामध्ये खार्डी संघ ग्रामीण धमाका बिग बॅश गाजवली आणि त्यामध्ये
हा खेळाडू नावारूपाला आला आणि काय सध्या कामगिरी करतोय. आज अशी जी बॉलिंग केली आहे, 1 रन 2 रनच्या वर या मैदानात टाकणं सोपी गोष्ट नाहीये. सौरभ, काय म्हणताय, आज गावासाठी क्रिकेट खेळता खेळता व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आज तुमची दखल घेऊ लागली आहे, काय म्हणाल त्याविषयी आणि कसं वाटलं ही स्पर्धा खेळून? स्पर्धा खेळून तर खूप छान वाटलं आणि हा ग्राउंड तर माझ्यासाठी लकीच आहे. ग्राउंड लकी आणि तुम्ही कामगिरी सुद्धा तेवढी चांगली. सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या सौरभसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता आमंत्रित करतोय या संपूर्ण स्पर्धेचा मानकरी आणि ह्या स्पर्धेचा मानकरी हा पुरस्कार देण्यासाठी मी प्रथमेश पाटील यांना विनंती असणार आहे. प्रथमेश, या, आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. संपूर्ण स्पर्धा गाजवणारे खेळाडू, मानकोलीची रन मशीन, आणि पुरस्कार जातोय ज्या खेळाडूने मानकोली गावाचं आणि भिवंडीचं नाव महाराष्ट्रभर नेलं, फलंदाजीचा शहेनशाह मानकोलीचा दीपू माळी मालिकावीराच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. मानकोली गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली या खेळाडूने आणि त्या खेळाडूच्या फलंदाजीने. नाव दीपू माळी मालिकावीराच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. एसडी ट्रॉफी. दीपू, काय म्हणाल, आज गावची टीम फायनलला सुद्धा आलेली आहे, मालिकावीर पुरस्कार देखील मिळतोय, त्याविषयी आणि सुलतान आणि दिनू यांच्या या स्पर्धेविषयी? चांगली टुर्नामेंट आयोजित केलेली होती त्यावेळी आणि याच्यानंतर त्यावेळी चांगली आयोजन करावी. आम्ही हारलो त्याच्याबद्दल मला थोडा हार जीत तर होतच राहते, परंतु ग्रामीण गटात 10 पैकी टॉपला तुमची टीम आहे, त्याबद्दल मानकोली सुरुवात आहे आणि येणारा काळ तुमचा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा, जोरदार टाळ्या मानकोलीसाठी देखील झाल्या पाहिजेत. आणि आता मी आमंत्रित करेल या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकासाठी राज भोईर साहेब, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं हा पुरस्कार देण्यासाठी. राज भोईर साहेब, आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या मानकोलीकर संपूर्ण टीम या. आई एकविरा मानकोली, राज भोईर यांच्या शुभ हस्ते 15,000 प्लस मानाची ट्रॉफी. चला या सगळ्यांनी या. दीपू, या, तुम्ही सुद्धा या. आपल्या गावची ट्रॉफी आहे, आपल्या गावात आनंदाने सन्मानाने ही जाणार आहे. पहा, ट्रॉफी असते, नंबर हा नंबर असतो आणि तो तुम्ही मिळवलेला आहे. अभिनंदन मानकोलीकर. आणि या ठिकाणी आता मी आमंत्रित करेल पहिल्या नंबरसाठी. मी या ठिकाणी आमंत्रित करतो विकी शेठ पाटील यांना. हा पहिल्या नंबरचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे आणि आमंत्रित करेल प्रथमेश पाटील आणि कंपनी, एल&टी खोणी, पहिला नंबर अजित मोहिते. त्याचबरोबर जर पाहिलं तर पुरस्कार प्रथमेश पाटील. चला सगळ्यांनी या. सुनील चावरी असतील, ऋतिक पाटील असतील, विक्रांत असतील, रत्नदीप असतील, सौरभ असतील, करण धुळे असतील, या सगळ्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये मानकरी ठरलेले आहेत पहिल्या नंबरचे. अमोल देखील या टीम मध्ये पाहायला मिळाले. सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि पहिला नंबर एसडी ट्रॉफीचा पहिला नंबर. माझ्यामध्ये सुलतान दिनू आपण देखील ऍड व्हायचे. सुलतान दिनू आपण देखील ऍड व्हा. सुलतान दिनू आपण देखील या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे मानकरी 2024 ची सुलतान दिनू ट्रॉफी, एसडी ट्रॉफी जिंकलेली आहे एल&टी खोणी टीमने. प्रथमेश पाटील यांच्या संघाने, अजित मोहिते यांच्या संघाने सगळे खूप चांगले खेळले. सगळ्यांचं मनापासून आभार. या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्या पुरस्कारांचं मनापासून आभार. चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. सुलतान आणि दिनू यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा याही वर्षी झाली, पुढल्याही वर्षी होईल, परंतु या वर्षीसाठी आपण थांबूयात आणि पुढल्या वर्षी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.